प्रवेश देवलीकर, भरत देवलीकर आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी अभिष्ट चिंतन करताना मनोहर जोशी सरांचा. सूर्यकांत मोरे सर आपण पुढे या. सूर्यकांत मोरे सर आपण पुढे या. स्वागत आणि सन्मान सूर्यकांत मोरे यांचं. तर मित्र, क्रिकेटसाठी लागणारी आवश्यक गोष्ट म्हणजे चेंडू, आणि चेंडू आम्हाला योगेशजी गुळवी याचकडून बहाल झालेले आहेत. योगेशजी गुळवी यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आम्ही केलेला आहे. या भूमिपुत्राला त्यानंतर शीतपेय सोमनाथ. मुन्नाबाई आणि शुक्लाजी यांच्याकडून शीतपेय. थँक्यू विजय. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजामध्ये बरेचसे खेळाडू चांगली कामगिरी केली होती. त्यामध्ये देवलीकर, त्यानंतर बालचंद्र, त्यानंतर सोमनाथ या सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र आमच्याकडे पर्याय नव्हता. तब्बल 70 धावा केल्या होत्या. बालचंद्र नाईक विलासमती राणेल संघाचा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जाते बालचंद्र नाईक यास. रमेश तरे साहेब, मी आपणास विनंती करेन आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. मुसाबाई, आपण आपले शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. भूमी
भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक आम्ही देत आहोत. खूप चांगली खेळपट्टी होती. उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्या गोलंदाजाने 4 विकेट या खेळपट्टीवर घेतले, नक्कीच मी एक गोलंदाज यांनाच सांगेन की हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. आणि हे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जाते कानाई पाये संघाचा रमेश. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती रमेशने. साऱ्या 12% शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार साऱ्या 12% शिल्पकार त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक स्वर्गीय सीताबाई म्हात्रे स्मरणार्थ करेश म्हात्रे याचकडून सर्व ट्रॉफीज आम्हाला या बहाल झालेल्या आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज योगेशजी गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीज आहे सोमनाथ. रायगड ठाण्यात दिवासाहेबांचं नाव लय हाय मोठं उभारले ओ त्यांच्यात नगरीत तुम्ही ते एअरपोर्ट. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण बहाल करणार आहोत. आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा स्वर्गीय सीताबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ करेश म्हात्रे याचकडून आम्हाला बहाल झालेले आहे. आणि मी धर्मेंद्रजी तांगडी सहसचिव आणि सचिव रमेशजी तरे साहेब या 2 व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बहाल करायचं आहे. आणि संघ आहे कानाई पाये. हे भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ दिवासाहेबांच्याच नावाचा होणार. थँक्यू डीजे. त्यानंतर मित्र नवीन 40+ क्रिकेट संघटनेला जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाली. मात्र या 9 ते 10 वर्षात बऱ्याच खेळाडूंची इच्छा होती की पावसाळी स्पर्धा खेळावी. आजपर्यंत पावसाळी स्पर्धा झाली नव्हती. मात्र तो योग आज झुलून आला जवळजवळ 9 ते 10 वर्षात. आणि मनोहरजी जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त जोशी विलन भादवाड आणि जोशी फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा झाली. 9 संघांनी एन्जॉयमेंटमध्ये इथे भाग घेतला. आणि अंतिम विजेता ठरला चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स आई जोगेश्वरी झून अंदुरकी. सर्व पाहुण्यांना विनंती असेल मनोहरजी जोशी, मुसाबाई, रमेशजी तरे आणि इतर सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण हे पारितोषिक बहाल करायचं आहे. तुमच्याच नावाचा जय जयकार प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ दिवासाहेबांच्याच. तर अभिनंदन आई जोगेश्वरी झून अंदुरकी, खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतला त्या संघांचं अभिनंदन. ज्या स्वयंसेवकांनी मदत केली त्या सर्वांचं अभिनंदन. सर्वांचा आभार. यूट्यूब त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट मंडप डेकोरेशन सर्वांचा आभार. रेनकोट घाला आणि अवनी करा. तसेच विजेत्यांचं अभिनंदन मानून ही स्पर्धा संपली असं मी ज्ञानेश्वर चिकणे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.